तर आता बघा आता बघा आपल्याला अंग दुखत आहे किंवा काही पेन आहे तर आपण ऑइंटमेंट स्प्रेचा वापर करतो. थकवा जाणवत आहे तर आपण काय करतो, चला चहा पिऊया म्हणजे आपल्याला बरं वाटेल. तसंच सेम वजन जेव्हा आपलं वाढतं तेव्हा काय म्हणतो, चला एक साईज मोठी घेऊ, कायच असं होणार आहे. तर आपण काय करतो, प्रॉब्लेम झाकण्यावरती जास्त प्रयत्न आपला चालू असतो. रूट कॉजवरती आपण खूप कमी फोकस करत असतो. तर आज आपण प्रॉब्लेम झाकण्यावरती काम नाही करणार आहे, तर आज आपण आपली बॉडी कशी काम करते, आपण आपल्या बॉडीवर कसं काम केलं पाहिजे हे समजून घेणार आहे. तर आजचा टॉपिक म्हणजे मेटाबॉलिझम, चयापचय क्रिया. तर मेटाबॉलिझम म्हणजे नक्की काय आहे? मेटाबॉलिझम हा आपल्या शरीराचा इंटरनल एनर्जी सिस्टम आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की 24/सिस्टम 7 चालणारी आपली बायोकेमिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिकल फॅक्टरी. तर आपलं एव्हरी ब्रेथ, डायजेशन, फॅट बर्निंग प्रोसेस, आपला झोप, इम्युनिटी, या सगळ्या गोष्टी आपल्या मेटाबॉलिझमवर डिपेंड असतात. तुम्ही झोपलेले असताना सुद्धा आपली बॉडी सगळे फंक्शन्स एकदम एफिशियंटली करत असते. तर हे सगळं कशामुळे होत असतं, तर आपल्या ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड प्रोसेसमुळे होत असतं. तर ते म्हणजे आपलं मेटाबॉलिझम. तर खूप वेळा असं सगळ्या लोकांना वाटत असतं की मेटाबॉलिझम म्हणजे फक्त कॅलरीज बर्न असतं, वेट लॉस असतं. तर तसं नसतापैकी मेटाबॉलिझम हे आपलं एनर्जी प्रोडक्शनवरती काम करत असतं. ती एनर्जी कशी युटिलाइज करायची, ती एनर्जी कशी स्टोअर करायची, कसं वेस्ट आपल्या बॉडीतून बाहेर काढायचं, आपलं ब्लड शुगर कंट्रोल, हॉर्मोनल बॅलन्स, आपलं डायजेशन, बॉडी टेम्परेचर कंट्रोल, डिटॉक्स पाथवेज आणि आपलं रिकव्हरी अँड हिलिंग, या सगळ्या गोष्टी मेटाबॉलिझममुळे एकदम स्मूथली होत असतात. तर आता बघा की आपण खूप वेळा बघतो की दोन लोक एकसारखं जेवत असतात, एकसारखं राहत असतात, पण एकाचं वजन वाढतं आणि दुसऱ्याचं काहीच फरक नाही पडत. तर ह्याच्या कशामुळे होत असतं, तर हे म्हणजे आपलं मेजर मेटाबॉलिझम आणि आपली लाईफस्टाईल, ह्या दोन गोष्टींमुळे असं होत असतं. तर मेटाबॉलिझममध्ये तीन मेजर गोष्टी आहेत जे मेटाबॉलिझममध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर फर्स्ट म्हणजे काय आलं, आपलं बेझल मेटाबॉलिक रेट, आपल्या बॉडीचं, आपल्या शरीराचं